नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आज फिरूया आता डे 2. काल एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे की आम्ही आलो कसं. तर मला यांनी पिक केलं. तर आम्ही सोलापूर रोडने आलो. सोलापूर रोडने आल्यामुळं सोलापूर म्हणजे आपलं सगळंच लोणी, यवत, इंदापूर, सोलापूर आणि त्याच्यानंतर विजयपुरा समथिंग आणि हे सगळे करत करत आम्ही ह्या रूटने आलो. आता तुम्हाला येताना अजूनसुद्धा रूट आहे जो की पंढरपूर मार्गे आहे. तिथं थोडा टोल कमी आहे, काहीतरी 450 रुपये. आम्हाला 850 टोल लागला काहीतरी. पण एवढं की 850 टोलतून रोड चांगला होता. मला माहीत नाही पंढरपूर मार्गे रोड चांगला आहे वाईट आहे कसा आहे माहीत नाही, पण हा रोड खूप चांगला होता. थोडंफार मध्ये काम चालू आहे ब्रिजेसचं 1-2 ठिकाणी, बाकी अख्खा रोड चांगला आहे म्हणजे अख्खा हायवेचे. तर तुम्ही हा रोड प्रेफर करा असं वाटते मला. कोल्हापूरसुद्धा रूट होता पण आम्हाला हा रोड जास्त दाखवते. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सोलापूर रोडनी या अशी माझी रिक्वेस्ट असेल. तुम्हाला जर यायचं असेल तर तो रोड जास्त तुम्हाला सोयीस्कर होईल. तर जाऊ आता, बघू आपण काय कसं काय ते बघू. आता कुठं कुठं फिरायचं बघू. हे आहे मंदिर जे सकाळी मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये. आता बघू हे मंदिर आतमध्ये कसं. मला माहीत नाही आज शूटिंग अलाउड आहे का नाही, पण बघू आता. हे आहे विरूपक्ष मंदिर. मंदिराच्या लेफ्ट साईडला तुम्ही इथं तुमचे शूज चप्पल वगैरे काढू शकता इथं बाबा. ते शूज काढून आपण असं एंटर होतो इथं बाबा. ही याची बॅक साईड आहे, तुम्हाला दाखवलं ना त्याची ही बॅक साईड. हे आतमधला व्ह्यू आहे त्याचा. हे बघा वर सगळे डोंगर इथं आपण जाणार आहे नंतर आता. आणि हे आतमधलं मंदिर परिसर. आता आपण आतमध्ये पण जाऊया. इथं 25 रुपये पर हेडचा पास काढलेला आहे. आता हा माहीत नाही आम्हाला की हा VIP पास आहे का काय माहीत नाही, पण काढलाय. आता बघू आता पुढे याचा काय उपयोग होतोय का. ते एंट्रन्स आहे ते. तर दर्शन आतमध्ये झाले. महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये आणि इथं ती पिंड आहे. शूटिंग करता आली नाही कारण अलाउड नव्हतं, पण छान होतं खूप. हे आहे पंपादेवी म्हणजे पार्वती मंदिर आहे हे ॲक्च्युली. बघू आपण आता कसं आहे. मला माहीत नाही अलाउड आहे काही शूटिंग करणार मध्ये. आणि बाहेर बघा असं आहे सगळं. गणपतीचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर आले की असं हे तलाव आहे. इथं बाहेर आहे हे बघा. इथं मंदिर आहे, इथं बाहेर असा तलाव आहे. कृत्रिम म्हणा का मॅनमेड हे माहीत नाही, पण मला तर हा म्हणजे जुन्या काळातलाच वाटतंय तरी. असं काहीतरी असं का परिसर. आता कुठं जायचं आपलं सांग मला. मला पण नाही माहिती काय आहे हे काय म्हणजे काय. मला नाही माहिती. अरे हे काय दगडे सगळे. इकडं कुठं जायचं काय इथं वर. इथे काय माहिती. अरे हा तर आहे तिथे. तो जो गणपती एक आहे तिथे, नरसिंहाची मूर्ती आहे. हा आपण सकाळी बघितली बरोबर. चला बघूया आपण आता काय वरती. इथं ना खारुताई खूप आहेत. मला माहिती आहे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतात ते. खारुताई खूप आहेत पण हे बघा. इथं आपण आता त्या मंदिराच्या इकडे होतो. तिथं आतमध्ये मंदिर आहे. इथून असं चालत आलं की इथं ही सगळी आता पॉईंट आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्त्याचं आहे काहीतरी. आपण ते बघू आता. सजेशन माझं असं आहे की तुम्ही
लवकर आलात तर बरं होईल, तुम्हाला गर्दी थोडी कमी भेटेल. आम्ही लवकर आल्यामुळे गर्दी कमी आहे. आमचा सिक्युरिटी गार्डसोबत बोललो होतो. सिक्युरिटी गार्ड आम्हाला म्हणला की लवकर आले म्हणून गर्दी कमी म्हणे, थोड्याने गर्दी अजून वाढते. आणि मंदिर हे 12 ते 3 वाजता बंद असतं, तर ते टायमिंग लक्षात ठेवा फक्त. कुछ है नहीं अंदर मूर्ति बाहर. क्या था ये? जैन टेम्पल. जैन टेम्पल से. काय म्हणलं? त्यामध्ये आधी जैन मूर्ती होत्या, नंतर ब्रिटिशांनी ते डिस्ट्रॉय केल्या जेव्हा वॉर झालं. आता फक्त मॉन्युमेंट्स आहेत जिथे सनसेट लोक येऊन संध्याकाळी बघतात. इथं पण आहे. किती आहे तिथं? खूप आहेत खार होता इथं. किती मोठं आहे, चालण्यासारखं पण किती आहे ॲक्च्युली हे सगळं. देख ना, हे कसले डोंगर आहेत बघा. ते हे बघा, हे दगड कसे कसे एकमेकांवर लावलेले आहेत, ते कसे काय कसे आलेत, कसे लावले गेलेत काहीच माहीत नाही. किती मोठे मोठे डोंगर आहेत बघा, हे दगड किती मोठी आहेत, एकमेकावर कशी ठेवली आहे तिथं. हे बघा, हा डोंगर आहे, कसं दगड ठेवला असेल ह्याचा. कालू गणेशा, कडेला कालू गणेशा. आता हा दगड बघा, हा दगड कसा बॅलन्स केलाय मलाच कळलं ना. कसा इथं ठेवण्यात आला असेल आणि कसा, किती मोठा दगड आहे हा. हे सगळं दगडांचं शहर आहे. हे अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, हे बघा. तर आपण आता समोर आलोय, समोर आहे नरसिंहाची मूर्ती. जवळ जाऊन बघूया. ह्याची काही मारुती तुम्ही पॉज करून बघू शकता इथं. ऊपर जा रहा है क्या? हाँ जा रहा है. फिरून आता आम्ही आलो आहे आता अंजनेरी हिल्स सनसेट पॉइंट बघायला.
हे असं वर आहे, आम्हाला चालत जायचं आहे. बरंच दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, इथं जायचं आहे आम्हाला वर चालत चालत. इथून जाऊ आपण. चला आता, गर्दी दिसते. इकडे बघताल तुम्ही सगळे दगड ते छोटे मोठे सगळ्या टाईपचे दगड आहेत. तिकडे गाडी पार्क करून आपण सगळीच इथं दगडच दगड आहेत नुसते. बघा सगळे दगडच दगड आहे. हा डोंगर आहे, दगडांचाच डोंगर आहे. एकावर एक दगड ठेवून रचून हा बनवलेला डोंगर आहे. एवढं चालत आलं आता, अजून वर जायचे. 200 स्टेप झाले. तीनशे 25. तुमची जर 450 ते 500 पायऱ्या चढायची कॅपॅसिटी असेल तरच या, ना ते येऊ नका. आता वर आलोय, आता आपण बघू मंदिर दाखवतो तुम्हाला तिकडं. आणि हे समोर सनसेट होईल का नाही माहीत नाही, बट फॉग आहे आणि खूप थंड हवा सुटलेली. आता असं दम लागला होता, घाम फुटला होता, पण आता गार वारा सुटल्यामुळे छान वाटतंय. हे बघा, इकडे ते मंदिर आहे, तिकडे आपण जाणार आहोत. चालायची कॅपॅसिटी असेल तर या, नाही तर येऊ नका. इथं रोप वगैरे काही नाही आहे, यायचं स्वतःच्या ह्याच्यावर यायचं. हे बघा, असं खूप मशक्कत करत यावं लागतं. खड्डा मोठा आणि लोक कशी येतात. आपल्यानंतर किती गाड्या आल्या बघ. तिथं आपण गाडी पार्क केली. एवढं वर चाललो आहे आपण. हे बघा, आता मी हनुमानाचं इथं ॲक्च्युली जन्मस्थान आहे. आता मला माहीत नाही इथं लिहिलं आहे की हनुमानाचं जन्मस्थान म्हणून आहे. आता गर्दी बघा, मग अशी गर्दी नव्हती. आम्ही या गेटने आल्यामुळं आम्हाला काहीच गर्दी लागली नाही, आम्ही डायरेक्ट इकडून आतमध्ये गेलो. हे बघा गर्दी बघा ताई. आणि आपल्याला इकडनं डायरेक्ट गेल्यामुळे काहीच गर्दी लागली नाही. मंदिर आहे, जय श्रीराम, बजरंगबली यांचं जन्मस्थान. तर हे बघा तिकडं मंदिर आहे, आणि हे बघा इकडं मंदिर आहे, आणि ही बघा सनसेट बघायला गर्दी. आणि हा समोर दिसतो तुम्हाला सनसेट. सगळे सनसेट बघायला आहे. लोक उठून टाकले वाढणाऱ्यांनी. आखी काय कुठून पळाले. అక్కడ చెట్లాట మస్తు. तर या सुंदर अशा सनसेटमध्ये आपण बसलेलो आहे. आणि गर्दी पण इथं बघायला खूप ॲक्च्युली,
म्हणजे 500 पायऱ्या चढून येणं वर्थ आहे. पण या बघायला हनुमान जन्मभूमी. हे वरून व्ह्यू खूप छान आहे. खरंच हम्पी खूप सुंदर आहे. एकदा नक्की या.